निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शिव 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 कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं आज सर्वत्र हरतालिकेचे अर्थात माझेच पूजन केले जात आहे। ज्या ज्या घरात भक्तीने श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो तिथे मी लक्ष सहस्त्र रूपात प्रकट होऊन आशीर्वाद देत असते। पार्वती, ही सृष्टी संतुलित राहायची असेल तर मनुष्याने सुखी संसार करत जगराहटी सांभाळत चरितार्थ चालवायचं असतं। एक सुखी संसार असेल तर त्यावर अनेक जीवांचं भरण पोषण होतं। जपी तपी योगी साधू यांना भिक्षान्न देण्यासाठीही एक स्थान हवं आणि ते आहे सुखी संतुलित संसारी माणसाचं घर। म्हणून संसारात राहून भक्ती करण्यासाठी हे हरतालिकेचं व्रत आहे। पार्वती, आज अहोरात्र संसारासाठी कष्ट करणाऱ्या स्त्रीला तिच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दे। होय स्वामी। सृष्टीच्या कल्याणाचं प्रत्येक कार्य सहस्त्र लक्ष हातांनी सुरू आहे। नाथ पंथासोबतच श्री दत्त महाराज, श्री महादेव हेही कार्य करत आहेत। श्री दत्त प्रभू तर आहेतच, परंतु त्यांचंच प्रतिरूप श्रीपाद श्री वल्लभही आपापल्या परीने कार्य करत आहेत। वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रूपात अखंडपणे कार्य सुरू आहे। श्री दत्त प्रभू ही एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊन कार्य करत असतात। अडबंगी, मनुष्य कल्याणासाठी हा जो खटाटोप सुरू आहे यात तू तुझे दायित्व समजून घ्यायला हवे। ज्या क्षणी तू तुझ्या आईवडिलांना सोडून गावाबाहेर गेलास आणि तुला नाथपंथाची दीक्षा मिळाली त्या क्षणी एक अलिखित वचन लिहिलं गेलं की तू हे कार्य करणार। आपण जे म्हणतो आहोत ते अडबंगीला समजतं आहे, परंतु त्याचा स्वभाव त्याला आड येतो आहे। अडबंगी हा कुठल्याही स्थल कालाच्या पुढे आहे, त्यामुळे ह्या काळामध्ये या प्रदेशामध्ये कार्य करताना त्याला अवघड जाणार आहे। परंतु अडबंगी, सगळ्या गोष्टींचा वास्तविक विचार करून तुला निर्णय घ्यावाच लागेल। गुरुदेव, तुम्ही जे सांगता आहात ते मी ऐकतोय, त्यावरून लवकरच काहीतरी ठरवेल।
सुमती, काय हो? हे बघ, शांतपणे ऐकून घे. काय झालं? माईंची प्रकृती बिघडली. अहो काय सांगताय तुम्ही? असं अचानक कसं काय झालं? मी दुपारी भेटले ना तिला, तेव्हा बरी होती ती. अगं पण आत्ता त्यांना बरं वाटत नाही. अहो मला लगेच तिकडे गेलो पाहिजे हो. आई, तू चिंता करू नकोस. आजीला काही होणार नाही. तसं नाही रे श्रीपाद. माईचं आधीच वय झालंय, त्यात हल्ली तिच्या प्रकृतीची सतत काही ना काहीतरी कुरबुर सुरू असते. हे बघा, आपल्याला ना लगेच तिकडे जायला हवं. तू गडबड करू नकोस. मी वैद्यबुवांना सांगितलंय आणि अण्णाई आहेतच ना तिथे. आता मला हे असं कळल्यावर इथे मला स्वस्थ बसवेल का? अगं तसं नाही, तू माईंसाठी काहीतरी खायला करून आण, मग ते घेऊन जाऊ ना आपण तिकडे. माझा ना सगळा स्वयंपाक तयार आहे. मी असं करते, माईसाठी ना डाळ भात बांधून घेते, मग आपण जाऊयात. ठीक. आई, मीही येतो. तू काळजी करू नकोस. नाही श्रीपाद, तशी काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. त्यांचं अंग फार तापलंय, त्यांना फार बोलताही येत नाहीये. बोपण नाही काळजी देत. आता वैद्य बुवा काय करतील हाच प्रश्न पडलाय मला. अरे देवा, आयुष्यभर ती राबली आहे ना, त्याचा परिणामच तिला या उतार वयात भोगावा लागतोय बघा. आई, तू रडू नकोस. आपण जाऊन पाहणारच आहोत. अहो मी आलेच, डाळ भात घेऊन येते. श्रीपाद, माईंना हे असं अचानक कशामुळे झालं असेल? वयोमानामुळेच का? पिताश्री, वय हा मुद्दा आहेच, पण आणखी काहीतरी वेगळं कारण असू शकतं. तिथे गेल्यावर समजेल. अहो चला निघूयात आपण. चला. माई, अण्णा. माई अगं काय झालंय का तुला? काही नाही ग, तुझे वडील उगाच काळजी करतात बघ. काही कसं नाही, बघ बघू अंग किती तापाने फणफणलंय तुझं. थोडासाच आहे ग. आई, आजी, काय ग हे? दुपारी तर अगदी ठणठणीत होतीस ना? पिकलं पान श्रीपाद, वाऱ्यासमोर कधी तग धरत, कधी नाही. सासूबाई, अहो असं काय बोलताय? अजून खूप गोष्टी पाहायच्यात तुम्हाला. तुम्ही फक्त श्रीपादची मुंजच पाहिलीये. होय तर. आणि हे बघ माई, असं वय झालं वगैरे बोलू नकोस हं. सुमती, अगं बोलण्यानं बोलण्यानं सत्य बदलता येणार आहे का? ऐकलंस ना, हे असं निर्वाणीचं बोलायला लागले. अहो झालं माझं आता सगळं. देवाने आता बोलवलं असेल त्याच्याकडे. आजी, मी तुला जाऊ देणार आहे का?
जेव्हा मी इथून कायमचं प्रस्थान करेन ते तुला तुझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे, कळलं का? तोपर्यंत देव काय, कोणीही आलं तरी मी तुला जाऊ देणार नाही. बाळा, आपली इच्छा असली तरी नियती महत्वाची आहे रे. थांब जरा. पिताश्री, मला एका भांड्यात पाणी देतात का? होय. हे पाणी आजीला थोडं थोडं करून देतो. तू खरं म्हणतोयस ना रे? सुमती, श्रीपाद न केलेला उपाय कधी वाया गेलाय का? आधी आजीला पाणी तर पिऊ दे. सुमती, देऊ देत ग त्याला. श्रीपाद दे रे. श्रीपाद, सुमती, मला बरं वाटतंय आता. अगं खरंच कोणाचाच विश्वास बसणार नाही यावर. तुला सांगू का, तू इतकी तापाने फणफणली होतीस. अहो अहो बघा की. सुमती, अगं त्यात बघायचं काय? सासूबाई स्वतः उठून बसल्या, उत्साहानं बोलतायत. यातच सगळं आलं. माझं मलाच कळत नाहीये, इतका बदल कसा झाला? अगं, श्रीपादने त्याची सारी तपश्चर्या पणाला लावली. हा चमत्कार त्याच्यामुळेच झालेला आहे. आजी, मी तुला म्हणालो होतो ना, मी तुला काही होऊ देणार नाही. होय रे श्रीपाद, दत्त गुरुच आहेस तू माझा. अळभंगी, पुढे हा जो प्रदेश आहे तिथे जाऊन तुला कार्याला प्रारंभ करायचा आहे. अत्यंत बिकट परिस्थिती आहे तिथे. सज्जनांचं जगणं अवघड झालं आहे आणि दुर्जनांचं बळ वाढत चाललं आहे. तिथे शांतता नांदेल असं कार्य तुला करायचं आहे. मी नाही जाणार तिकडे. अडभंगीनाथ, आम्ही वेशीपर्यंत येतो सोडायला. चला. नाही, मी इथंच बसतो. हा गुरु आज्ञेचा भंग होईल आणि नाथ पंथामध्ये गुरुपद हे सर्वश्रेष्ठ आहे. शुभम भवतु. आम्ही त्याला वेशीवर सोडून येतो. चला. आता अडबंगी तयार झाला आहे.
शेवटी गुरुबंधू गुरु सद्गुरू हेच मार्ग दाखवतात. पण अडबंगी कसं कार्य करणार आहेत? त्याने नाथपंथाची दीक्षा घेतली आहे, कठोर तप केले आहे. त्याला ठाऊक आहे हे कार्य कसं करायला हवं. हो, पण त्याचं वागणं लोक स्वीकारतील का? पार्वती, हा त्याचा स्वभाव आहे. कार्य व्हावे त्यात त्याचा स्वभाव आडवा येणार नाही. आई, तुमची तब्येत कशी आहे आता? एकदम बरे वाटतंय बघ आता. शिरपाच्या हातानं तीर्थ घेतल्यावर तुम्ही बऱ्या होणारच होत्या. खरं बोलतेस तू भाऊ. श्रीपाद अख्ख्या गावाचा आधार आहे. वय अण्णा, अनेक एक म्हणायचं होतं. अरे मग बोल की. मी विचार करत होतो की यंदा गणपती बसवावा, त्याच विचारायचं होतं तुम्हासनी. बसवा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पर ते आम्हाला काही ठावं नाही अण्णा. देवाचं कसं करायचं असतंय, पूजा कशी करायची असते. अगं, मनात श्रद्धा असली ना की सगळं होतं बघ. हे बघा, गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती आणा आणि चौरंग पाटावर तिची स्थापना करा. दुर्वा फुलं वाहा, जमेल तसा नैवेद्य करा, नमस्कार करा आणि रोज आरती करत जा. तुम्ही सांगितलं ते लई बरं झालं बरं का अण्णा. आम्ही हे समज करू. हे बघ, देवाचं करताना मनात भक्ती असणं महत्वाचं. बाकी जे शक्य होईल ते करायचं. शिरपादनं आमचं डोळं उघडलं नसतं ना तर हे देवाधिकाचं करणं आमच्या डोसक्यात आलंच नसतं बघा. एवढे दिवस आम्ही लई चुकीच्या वाटेनं भटकत होतो. वेळीच ध्यानात आले ना मग झालं तर. अण्णा, माझी इच्छा आहे की गणपती बसवत असताना शिरपाद बी तिथं असावा. हो, मग येईल की तो. पर हे समजत मला बोलायचं धाडस होत नाही बघा. एवढंच ना. चल, आम्ही तिथेच निघालो आहोत. तुम्ही दोघं आमच्या सोबत चला, मी त्याच्याशी बोलतो. चला. अडबंगी, इथून तो प्रदेश सुरू होत आहे जिथे जिथे जाऊन तुला तुझे कार्य करायचे आहे. इथून पाहिलं तरी ध्यानात येईल कावळ्यांचे घोबडांचे आवाज येत आहेत. सगळं अमंगल अपवित्र आहे तिथे. मनुष्याचं जगणं अवघड होऊन बसलंय. अडबंगी, तिथे कलीन आपलं स्थान शोधून सगळ्यात चांगल्या गोष्टींचा विध्वंस केलेला आहे. इथे कार्य करणं सोपं नाही अडबंगी. परमेश्वराचं नावही इथे कोणी घेऊ शकत नाही. मंदिरं ओस पडली आहेत. अधिक काही सांगायला नको. अडबंगी, तू वर जरी बघितलंस तरी तुला समजेल. इथून काम झाल्याशिवाय आता माघार येणार नाही. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन आदेश अलख निरंजन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण. कानिपा, मच्छिंद्रनाथ आपली प्रतीक्षा करत असतील. निघूया. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन.
पार्वती, गणपतीचा सर्वत्र जन्मोत्सव साजरा होतो आहे, परंतु मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे. काय स्वामी? गणपती कशामुळे प्रसन्न होईल, काय केलं म्हणजे त्याची कृपा होईल, हे अनेकांना ठाऊक नाही. परंतु त्याविषयीचे एक मूळ गुप्त ज्ञान आहे, ते लोप पावत चालले आहे. ते लोकांपर्यंत कसे पोहोचेल? नवनाथ आहे ते गणपतीविषयी भक्तांना सांगतील. अत्यंत सोपे, परंतु गणपती त्यांच्यावर प्रसन्न होईल असे मार्ग नवनाथ लोकांना सांगतील. ह्या निमित्ताने भक्त जागे होतील आणि खऱ्या अर्थाने गणपतीची उपासना कशी करायची हे जाणून घेतील. पार्वती, नाथांना भेटूया.